टॉमने काय केलंय माहितीये का यामध्ये, त्याने कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. म्हणजे त्याने सगळ्या गोष्टीचं माप घेतलं आणि तो अशा ठिकाणी उभे होता की जिथे रिस्क होती पण त्याला काही धोका नव्हता. आजच्या 36 डेजच्या लेसन मध्ये आपण बघणार आहोत रिस्क. म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. ही लाईन तुम्ही नेहमी बघितली, पण त्याच म्युच्युअल फंड मध्ये रिस्क कॅल्क्युलेटिव्ह घेतली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करतात, अगदी तुमची 2,000ची SIP असेल ना, ती सुद्धा जवळजवळ 70 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करते. म्हणजे काय की उद्या एखाद्या सेक्टरला जरी धोका असेल तरी बाकीच्या सेक्टरमध्ये रिटर्न्स येतात आणि आपल्याला ऍव्हरेज रिटर्न्स चांगले मिळतात. सो आजचा टास्क आहे ना, तुमच्या पूर्ण सिरीज मधला सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क असणार आहे. म्हणजे काय करायचंय, तुम्हाला तुमचं रिस्क ॲपेटाईट काय आहे ना ते बघायचंय. त्याच्यासाठी मी सगळ्या गोष्टी कॅप्शन मध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला दिलेली 10 क्वेश्चन आहेत, त्या क्वेश्चनचा आन्सर करायचं, त्याला स्कोअर द्यायचा आहे. आणि खाली आपण स्कोर चार्ट दिला ज्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की आपला स्कोअर किती आहे आणि त्यानुसार आपण कोणतं इन्व्हेस्टमेंट ऑप्शन चूज केलं पाहिजे. सो खूप क्रिटिकल टास्क आहे, आज तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. सो तुम्हाला ट्यून इन राहायचंय आपल्या नेक्स्ट रीलसाठी. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.